फ्रेशर आहात आणि तुम्हाला VLOOKUP येत नाही, किंवा एखाद्या ऑफिसमध्ये कामाला आहात आणि तिथे खूप डेटा आहे 10,000 रोजचा. तुम्हाला त्यातून काहीतरी एक पर्टिक्युलर डेटा शोधायचा आहे, एका टेबलमधून थोडी इन्फॉर्मेशन शोधायची आहे आणि सगळे लोक VLOOKUP हा फॉर्म्युला वापरतात, पण तुम्ही त्यामध्ये पारंगत नाही आहात. तर काळजी करू नका, तोच आज VLOOKUP फॉर्म्युला आज आपण इथे शिकतो आहोत. VLOOKUP काय काम करतं? साध्या भाषेत सांगायचं झालं तर VLOOKUP एका टेबल मधून इन्फॉर्मेशन शोधून आहे. समजा इथे मी काही लोकांची टीचरचे नाव दिलेले आहे, ते कोणते सब्जेक्ट शिकवतात ते दिले आहे, त्यांचा एक्सपिरियन्स आणि ते अदर ऍक्टिव्हिटी करतात की नाही अशी काही इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे. तर ह्या इन्फॉर्मेशन मध्ये मला समजा आता मला एखादं नाव शोधायचं असेल, त्याच्यामध्ये प्रिया. प्रिया ही कोणता सब्जेक्ट शिकवते आणि तिचा काय एक्सपिरियन्स आहे किंवा ती अदर ऍक्टिव्हिटी मध्ये आहे की नाही हे आपल्याला शोधायचे आहे. तर आपण काय करणार? VLOOKUP हा फॉर्म्युला वापरला जातो. VLOOKUP हा फॉर्म्युला त्या शीट मध्ये इन्फॉर्मेशन शोधून आणतो. त्या शीट मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे, तर इथे आपण समोर VLOOKUP लावून तिथेच इन्फॉर्मेशन शोधू शकतो. किंवा आपण हा VLOOKUP फॉर्म्युला दुसऱ्या शीट मध्ये सुद्धा यूज करू शकतो, किंवा नवीन एक्सेल ओपन करून नवीन एखादी शीट ओपन करून आपण तिथे हा VLOOKUP फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. तर आता बघा, आपण इथे VLOOKUP फॉर्म्युला अप्लाय करत आहोत. तर VLOOKUP साठी इज इक्वल टू VLOOKUP नंतर लुकअप व्हॅल्यू. आता ह्याच्यामध्ये लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्हाला काय शोधायचे आहे. तर VLOOKUP करायचं आहे, नंतर आपल्याला टॅब करायचं म्हणजे ब्रॅकेट ओपन होणार आहे. आपल्याला काय शोधायचे आहे, समजा आपल्याला हे रामचं नाव शोधायचं आहे. ते आपण कुठून शोधायचं आहे? लुकअप व्हॅल्यू झाली, त्याच्यानंतर हा इथं येतो टेबल ॲरे. टेबल ॲरे म्हणजे पूर्ण टेबलची रेंज दिली. हा पूर्ण टेबल मी हा पूर्ण टेबल मला इथून सिलेक्ट करायचा आहे, पूर्ण नाही सिलेक्ट करायचा, फक्त जो टेबल आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर कॉमा देऊन परत कॉमा द्यायचा. जसं इथे दिलेला ऍड्रेस तसंच आपल्याला इथे द्यायचा. आता याचा एक्सपिरियन्स काढायचा, रामचा एक्सपिरियन्स कितीचा आहे. तर रामचा एक्सपिरियन्स साठी हा कोणता कॉलम आहे बघा, हा पहिला झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा. कॉमा देऊन आपण हा तिसरा कॉलम आहे, कॉमा. आता इथे 0 म्हणजे ट्रू व्हॅल्यू आणि 1 म्हणजे फॉल्स, किंवा 0 म्हणजे ट्रू म्हणजे अप्रॉक्सिमेट मॅच येते. जास्तीत जास्त वेळा इथे झिरोज दिले जाते, ट्रू व्हॅल्यू आपल्याला काढायची असते म्हणून. फॉल्स म्हणजे एक्झॅक्ट मॅच. तर आपण इथे 0 हे दिलेले आहे आणि ब्रॅकेट क्लोज केलेले आहे. तर इथे याचा एक्सपिरियन्स आलेला आहे, रामचा एक्सपिरियन्स आलेला आहे 25 इयर्स. तर असेच आपण, जर आपल्याला हा पूर्ण डेटा जर खाली ड्रॅग करायचा असेल तर आपण हा ड्रॅग करू शकतो. बघा, पूर्ण डेटा मी इथे ड्रॅग केलेला आहे, जशाच तसा डेटा इथे येणार आहे. आपल्याला इथे जर त्याचं नाव लिहायचं असेल राम, तर आपण हे फक्त एक कॉपी पेस्ट करते मी इकडचं. अशा प्रकारे आपल्याला ह्या VLOOKUP मध्ये ह्याचा एक्सपिरियन्स कळलेला आहे. तसंच आपण त्याच्या अदर ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट करतो की नाही, किंवा सब्जेक्ट हे सुद्धा आपण काढू शकतो. तुम्हाला हा डेटा जर युजफुल, हे जे VLOOKUP हे फंक्शन जर युजफुल वाटलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.